नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भारतात किंवा महाराष्ट्रात अशी अनेक गावं आहेत ज्याच्या फार वेगवेगळ्या कथा आहेत, ज्या आजही आश्चर्याचा आणि चर्चेचा विषय ठरतात। अनेक गावांचे रहस्य हे समजण्या पलीकडे असते। असंच एक गाव आहे, तिथली नदी ही शापित असल्याचं म्हटलं जातं। त्या नदीच्या पाण्याला तिथली लोकही शापित म्हणतात, कारण त्या गावावर त्यामुळे चालय एक मोठं संकट, ज्याचा परिणाम आजही ते गावकरी भोगतायत। बिहार मधील एक असे गाव जिथे गयाजी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर जंगल आणि पर्वतांनी वेढलेले भोगतौरी हे गाव आहे, जिथे लोक आजही चमत्काराची वाट पाहत आहेत। कारण पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या गोष्टीला आता तेही वैतागले आहेत। त्यांनाही आता सामान्य जीवन जगायचंय, पण आपले जीवन सामान्य कसे करता येईल याबद्दल त्या लोकांना आशेचा किरणच दिसत नाही। जिल्ह्याच्या बांके बाजार ब्लॉक मुख्यालयापासून सुमारे 9 किलोमीटर अंतरावर तिलैया पंचायतीच्या उत्तरेस हडही गावाच्या नदी काठावर भोगतौरी नावाचे दलितांचे गाव आहे, जिथे लोक याच नदीच्या पाण्यामुळे अनेक आजारांना बळी पडतायत। लहान मुलांच्या पायांची हाडे अशी विकृत झाली आहेत की जणू काही हाडे अनेक ठिकाणी तुटलेली, जोडलेली किंवा मुरगळलेली आहेत। ही मुले लंगडीने चालतात, ते थरथर कापत चालतात किंवा काठीच्या मदतीने चालतात। गावकरी सांगतात की 90च्या दशकात येथील लोक गावाजवळून जाणाऱ्या हडही नदीचे पाणी पित असत, तेव्हा तर असं काही नव्हतं होत। पायांची स्थितीही चांगली होती, मात्र जेव्हापासून गावात हातपंप बसवण्यात आला आणि लोकांनी त्याचे पाणी पिण्यास सुरुवात केली, तेव्हापासून लोकांमध्ये हा आजार दिसून येतोय। या गावात सुमारे 3 ते 4 पिढ्या लोक राहत आहेत। गावात एखादी अनोळखी व्यक्ती आली की त्यांचा चेहरा पाहून गावातील लोक आश्चर्यचकित होतात। त्यांना असे वाटू लागते की कोणीतरी त्यांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी आलाय। येथील अर्ध्याहून अधिक बालके शरीराच्या विकृतीने ग्रस्त आहे। असे म्हणता येईल की ते बुटक्यापणाचे बळी होतात। त्यांचे बालपणापासूनच अपंगत्वाचा त्रास होतोय। बाळ जन्माला आलं आणि ते 4 ते 5 वर्षांनी त्यांच्यात या आजाराच्या खुणा दिसू लागतात। बुटक्यापणाचे आणि दिव्यांगांचे बळी पडतायत। भोगतौरीमध्ये या आजाराने ग्रस्त गावकरी म्हणतात की त्यांची मुले 4 वर्षांची होताच अनेकदा त्यांना आपोआप कुबळं निघतं किंवा मग त्यांचे पाय वाकडे होतात आणि जवळपास गावातील सर्वच गावकरी अशा स्थितीत पाहायला मिळतात। गेल्या काही वर्षात पाण्यातील फ्लोराईडची समस्या कमी झाल्याचंही म्हटलं जातंय, कारण आता नवीन जन्मलेल्या मुलांना याचा त्रास होताना दिसत नाहीये। गावकऱ्यांनी सांगितलंय की आम्ही वेळोवेळी बांके बाजार रुग्णालयात जातो आणि औषधे घेतो, ज्यामुळे आम्हाला थोडा आराम मिळतो। परंतु गावात पाण्यातील फ्लोराईडची समस्या दूर करण्यासाठी अजून कोणतेही ठोस कामे झालेली नाही। या गावात 30हून अधिक लोक बुटकेपणा आणि शरीरातील विकृतीने ग्रस्त आहेत। प्रत्येकाचे पाय वाकडे आहेत, तर अनेकांचे कुबडं निघालंय। प्रत्येकाची स्थिती अगदी सारखीच आहे। याशिवाय इतर अनेक मुले देखील अपंगत्वाचे बळी आहेत। येथील गावकरी गावातील नदीला शापित म्हणतात, म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार त्या नदीच्या पाण्यामुळे गावाची ही अवस्था आहे। पण तज्ञांचं म्हणणं असं आहे की या गावातील लोकांना होणारा आजार हा फ्लोराईड युक्त पाणी पिण्यामुळे होतोय। लोकांचे पाय वाकडे होत आहेत, तसेच त्यांचं कुबडं तरी निघतंय। आजही हे गाव चांगल्या उपचारांच्या, निरोगी वातावरणाच्या आणि आयुष्याच्या प्रतीक्षेत आहे। त्यामुळे या गावातील लोक आजही चमत्कार होण्याची वाट पाहत आहेत।